गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक नेताजी इंगळे. आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधील प्रॉब्लेम नंबर 8 पाहूया. सुरुवातीला आपण प्रॉब्लेम वाचून पाहूया, त्यानंतर आपण प्रॉब्लेम सविस्तरपणे सोडवूया. डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड प्रॅक्टिस ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर ऑन 1st April 2019. He gives you the receipts and payment account for the year ended 31st March 2019 and the adjustments. डॉक्टर अभिनव भारतनं यांनी मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत, जे डॉक्टर आहेत, आणि त्यांनी 1 एप्रिल 2019ला त्यांनी प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. ही गिव्ज द रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020. त्यांचं रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट हे 31 मार्च 2020चं दिलेलं आहे आणि खाली काही ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. त्याच्यावरून आपल्याला प्रिपेअर काय तयार करायला सांगितले बघा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31st March 2020. म्हणजे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 31 मार्च 2020चं तयार करायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. त्यांचं रिसिट साईडला आयटम दिले आहेत, पेमेंट साईडला काही आयटम दिलेले आहेत. टू कॅश इंट्रोड्यूस्ड रिसिट साईडला दिलेलं आहे 25,000, म्हणजे सुरुवातीची ओपनिंग कॅश आहे आणि सुरुवातीलाच ह्याने बिझनेस सुरू केलेला आहे किंवा दवाखाना सुरू केला आहे किंवा प्रॅक्टिस सुरू केलेली आहे, म्हणजे कॅपिटल फंड हा त्यांचा 25,000 असणार आहे. पाठीमागच्या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड त्यांनी दिलेला होता, काढून दिलेला होता, कारण सुरुवातीला व्यवसाय सुरू केला आहे, त्याच्यामुळं सुरुवातीची जी कॅश बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे ती त्यांची कॅपिटल फंड आपण समजायची आहे. म्हणून 25,000 कॅपिटल फंड आपल्याला घ्यावा लागेल. त्याच्यानंतर टू व्हिजिट फीज इन्कम साईडला येईल. रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी इन्कम साईडला येईल. टू सन्ड्री रिसिट्स हे पण इन्कम साईडला येईल. त्यानंतर पेमेंट साईडला फर्निचर, इक्विपमेंट, ड्रग्ज, स्टेशनरी. आता फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला येईल, इक्विपमेंट्स असेट आहे, ड्रग्ज एक्सपेंडिचर, सॅलरीज, रेंट, कन्व्हान्सेस, स्टेशनरी, इलेक्ट्रिकल चार्जेस, जर्नल्स, हे सर्व एक्सपेंडिचर आहेत. ते एक्सपेंडिचरला आपण घेऊ, ज्यांच्यावर ते ॲडजस्टमेंट आहे ते इनरला घेऊ. त्याच्यानंतर बाय ड्रॉइंग्स दिले. हे ड्रॉइंग्ज उचल समजतो आपण, म्हणजे डॉक्टर अभिनव भारतनं बिझनेसमधून 15,000ची उचल घेतलेली आहे. हे कॅपिटल फंडमधून आपण काय करतो, लेस करतो. आणि त्याच्यानंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊन, म्हणजे क्लोजिंग कॅश बॅलन्स दिलेला आहे 2,000 रुपये. हा बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण घेतो. त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये रिसिट्स इन ॲरियर्स आर व्हिजिट फीज ₹2,000 अँड डिस्पेन्सरी ₹500. ॲडजस्टमेंटचा आपण नंतर विचार करू. त्याच्या अगोदर आपण रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटचं पोस्टिंग करून घेऊया. टू कॅश इंट्रोड्यूस्ड 25,000 रुपये हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड हेडिंग खाली घेऊ. 25,000 कंसामध्ये कॅश इंट्रोड्यूस्ड, समजलं. त्याच्यानंतर टू व्हिजिट फीज इन्कम साईडला घेऊया. ॲडजस्टमेंट आहे व्हिजिट फीज बघा, इन्कम साईडला आपण बाय व्हिजिट फीज 10,000 रुपये इनरला घेतली. ॲडजस्टमेंट आहे, त्याचा विचार आपण नंतर करू. टू रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी, रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी हे पण इन्कम आहे. व्हिजिट फीजच्याच खाली 2 लाईन सोडून आपण इनरला घ्यायची. बाय रिसिट्स फॉर डिस्पेन्सरी 30,000 इनरला, त्याच्यावरती पण ॲडजस्टमेंट आहे. टू सन्ड्री रिसिट्स हे पण इन्कमलाच घेतलं आहे बघा आपण, 2 लाईन सोडून त्याच्या खाली बाय सन्ड्री रिसिट्स आउटरला 5,000 रुपये ॲडजस्टमेंट आहे म्हणून. हे झालं रिसिट. पेमेंट साईडला फर्निचर आणि इक्विपमेंट हे दोन्ही आयटम बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण घेऊ. ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे ते आपण इनरला घेतले बघा. फर्निचर इनरला 8,000 आणि इक्विपमेंट त्याच्याच खाली 10,000 रुपये. दोन्हीवरती डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट त्यांनी दिलेली आहे. हे झालं फर्निचर आणि इक्विपमेंट्स. त्याच्यानंतर ड्रग्ज एक्सपेंडिचरला घेतले बघा त्यांनी. सुरुवातीला टू ड्रग्ज 7,000 इनरला, ॲडजस्टमेंट आहे इनरला घेतला आपण, त्याच्या खाली 2 लाईन सोडायच्या. त्याच्यानंतर टू बाय सॅलरीज दिलेला आहे बघा त्यांनी 12,000 आणि बाय रेंट किती दिलेलं आहे 6,000. दोन्ही आयटम कुठे येतील, हे एक्सपेंडिचरला येतील. रेंट टू सॅलरीज इनरला 12,000, त्याच्याखाली 2 लाईन सोडून टू रेंट इनरला 6,000 रुपये घेतलेला आहे. ॲडजस्टमेंटचा नंतर विचार करू.
आणि बाय कन्व्हायन्सेस दिलेलं आहे, कन्व्हायन्सेस 4,000 रुपये. त्याच्यावरती पण कन्व्हायन्सेस हे पण एक्सपेंडिचरला आपण घ्यायचं आहे 4,000 रुपये. पण त्याच्यावरती पुस्तकामध्ये ॲडजस्टमेंट दिलेली नाही, मिस्टेक झालेली आहे. पण प्रॉब्लेममध्ये त्यांनी 40% कन्व्हायन्सेस डोमेस्टिक पर्पजसाठी यूज केले असं म्हटलेलं आहे. पण ॲडजस्टमेंट त्यांची तिथं छापायची राहून गेलेली आहे. आपण ॲडजस्टमेंट एक्स्ट्रा म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून राहून गेली ॲडजस्टमेंट 5 नंबरची ॲडजस्टमेंट घेतलेली आहे. त्याचा आपण नंतर विचार करू. म्हणजे कन्व्हायन्सेसवरती काय ॲडजस्टमेंट आहे, इनरला घेतले कन्व्हायन्सेस 4,000 रुपये. त्याच्यानंतर स्टेशनरी, इलेक्ट्रिक चार्जेस, जर्नल्स हे तिन्ही आयटम आपण एक्सपेंडिचरला घेऊ. कन्व्हायन्सेसच्या खाली 2 लाईन सोडून टू स्टेशनरी 500 रुपये आउटरला, त्याच्याच खाली टू इलेक्ट्रिकल चार्जेस आउटरला 5,000 आणि टू जर्नल्स आउटरला किती, जर्नल्स 500 रुपये. हे आपण काय केले, एक्सपेंडिचरला घेतले आपण. त्यानंतर ड्रॉइंग्ज आहे 15,000. हे आपण काय करतो, कॅपिटल फंडमधून लेस करतो. कॅपिटल फंडमध्ये अगोदर त्यांनी काय केलेलं आहे, सरप्लस ॲड केलेलं आहे. आपण नंतर त्या सरप्लसचा कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपण विचार करू. ड्रॉइंग्ज लेस केलं 15,000, 25,000मधून 15 गेले तर 10,000 रुपये राहतील. तुम्ही आधी सरप्लस ॲड केले असेल तरी पण चालेल, पण अगोदर आपण ड्रॉइंग्ज लेस करून मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला समजेल की सरप्लस येते का डेफिसिट येते. म्हणून तुम्ही अगोदर ड्रॉइंग्ज लेस करा, 10,000 रुपये इनरलाच ठेवा. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सरप्लस ॲड करूया. समजलं ड्रॉइंग्ज. त्याच्यानंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊन 2,000 रुपये दिलेला आहे, म्हणजे कॅश बॅलन्स आहे. हा काय करणार आपण, बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेणार. असेट साईडला कॅश इन हँड हाऊस शेवटी घेतला आहे बघा त्यांनी 2,000 रुपये. त्याच्यावरती ॲडजस्टमेंटचे इफेक्ट दिलेले, त्याच्यावरती दिलेले. आपण त्याच्यानंतर ॲडजस्टमेंटच्या वेळी विचार करू. पहिले ॲडजस्टमेंट बघू. रिसीट्स इन एरियर्स आर व्हिजिट फीज 2,000 अँड डिस्पेन्सरीज ₹500. म्हणजे त्यांनी काय दिलेलं आहे, अरियर्स म्हणजे रिसीट्स, इन्कम येणार आहे कशाचं, व्हिजिट फीजचं 2,000 आणि डिस्पेन्सरीचं 500. आता इन्कम आहे म्हटल्यानंतर इन्कम साईडकडे या. व्हिजिट फीज इनरला घेतलं आहे बघा आपण 10,000. त्याच्यामध्ये आणखी 2,000 रुपये व्हिजिट फीज पेशंट्सकडून येणार आहे म्हटल्यानंतर उत्पन्न वाढणार, म्हणजे 2,000 रुपये याच्यामध्ये ॲड केले, टोटल 12,000 रुपये होतील. ॲड आउटस्टँडिंग असं घेतलं आपण. त्याच्यानंतर डिस्पेन्सरी पण काय केलं आहे त्यांनी, बाय रिसीट फ्रॉम डिस्पेन्सरीमध्ये 500 रुपये हे आउटस्टँडिंग आहे, त्याचं पण 500 रुपये येणार आहे, इन्कम वाढणार आहे आपलं, म्हणून ॲड आउटस्टँडिंग केलं आपण. त्याच्यामध्ये 30,500 हे दोन्ही इन्कम आउटस्टँडिंग आहेत बघा. म्हणजे एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग असेल तर देणं होतं, आणि इन्कम आउटस्टँडिंग असेल तर आपली ते इन्कम वाढून आपली असेट होते. म्हणून असेट साईडला याचे दोन्ही इफेक्ट द्यायचे, व्हिजिट फीज आणि डिस्पेन्सरीचे. बॅलन्स शीटच्या असेट्सकडे या. असेटला आपण याचे दोन्ही इफेक्ट देऊया. घेतलं आहे बघा असेटला. आउटस्टँडिंग व्हिजिट फीज 2,000 आणि आउटस्टँडिंग रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सरी 500. समजलं. आउटस्टँडिंग इन्कमचे काय इफेक्ट दिले आपण, इन्कममध्ये ॲड केलं त्या आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट्स. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचं आताच मी सांगितलं होतं तुम्हाला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचं काय करायचं, रेंट 500 आणि सॅलरीज 1,000. एक्सपेंडिचरला लिहिले ते आयटम आपण, त्या आयटममध्ये काय करणार आपण, ॲड करणार. सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग करा, 12,000मध्ये 1,000 ॲड होतील 13,000, आणि रेंटमध्ये ॲड आउटस्टँडिंग करा 500, 6,500. म्हणजे खर्च वाढला बघा, खर्च वाढला आहे, पण दिला आहे का खर्च, तो त्या वर्षातला खर्च झाला आहे, पण ॲक्च्युली दिला आहे का तो, नाही. म्हणजे 1,000 आणि 500 हे देणं आहे. देणं म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला साधारणतः निम्म्यापासून सुरुवात करायची, आणि तिथं आउटस्टँडिंग रेंट असं शेवटी लिहा 500, आउटस्टँडिंग सॅलरीज 1,000 रुपये. समजलं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट. स्टॉक ऑफ ड्रग्ज वॉज ₹1,000. म्हणजे ड्रग्सचा 1,000 रुपयेचा स्टॉक शिल्लक राहिलेला आहे, म्हणजे क्लोजिंग स्टॉक आहे बघा. म्हणजे काही स्टॉक ऑफ ड्रग्ज वापरल्यानंतर शिल्लक राहिलेले आहेत. शिल्लक राहिले
म्हणजे 7,000 रुपयेमधले फक्त 6,000 रुपयेचेच ड्रग्ज त्यांचे कंझ्युम झाले किंवा तेवढा एक्सपेन्सेस झाला त्यांचा. म्हणजे 1,000 रुपयाचे ड्रग्ज औषधं शिल्लक राहिले. म्हणजे आपल्याला 1,000 रुपये तिथून वजा करावे लागतील 7,000मधून. म्हणून लेस केले बघा. लेस स्टॉक अँड ड्रग्ज 1,000, आउटरला 6,000 त्याची वजाबाकी घेतलेली आहे. आता शिल्लक राहिला आहे. स्टॉक कुठे घेतो आपण? फायनल अकाउंटमध्ये पाहिलेलं आहे बघा. स्टॉक बॅलन्स शीटच्या असेट साईडला इथं घेतला आहे बघा. डिप्रिसिएशनच्या खाली स्टॉक ऑफ ड्रग्ज 1,000. तुम्ही आयटम खालीवरती कुठेही घेतले तरी चालतील, फक्त इफेक्ट तुमचे येणं महत्त्वाचं आहे. स्टॉक ऑफ ड्रग्ज कंसामध्ये क्लोजिंग म्हटलं तरी चालेल 1,000. आणि इथेही तुम्ही स्टॉक अँड ड्रग्ज कंसामध्ये क्लोजिंग घेतलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर डिप्रिसिएट फर्निचर ॲट द रेट 8% पर ॲनम अँड इक्विपमेंट्स ₹500. फर्निचरचं डिप्रिसिएशन 8% घेतलेलं आहे आणि इक्विपमेंटचं त्यांनी ₹500 झालेलं दाखवलेलं आहे. डिप्रिसिएशन या इकडं डिप्रिसिएशन बॅलन्स शीटच्या असेटला आपण त्या असेटमधून वजा करतो. फर्निचरवरती फर्निचरची किंमत आहे 8,000. 8,000च्या 8%, 8 64, 640. आउटरला त्याची वजाबाकी 7,360. आणि इक्विपमेंट्सवरती फर्निचर त्यांनी काढूनच दिलेलं. लेस डिप्रिसिएशन 5% किंवा डिप्रिसिएशन म्हणा. 10,000मधून 500 वजा करा, 9,500. आता असेट कमी. डिप्रिसिएशनचे सेकंड इफेक्ट कुठे घेणार तुम्ही? एक्सपेंडिचरला घ्या. इथे घेतले बा टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर किंवा त्याला अंडरलाईन करा. टू डिप्रिसिएशन अकाउंट असं हेडिंग द्या. फर्निचर 640, इक्विपमेंट 500, टोटल 1,140 आउटरला. त्याच्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट 5 नंबर तीच राहून गेलेली होती. पुस्तकामध्ये हे ॲडजस्टमेंट त्यांनी दिलेलं नाही. तुम्ही अगोदर प्रॉब्लेम सोडवले असतील तरी हे ॲडजस्टमेंट तुम्ही वहीमध्ये प्रॉब्लेम लिहिला असेल त्याच्या खाली 5 नंबर लिहा. कन्व्हायन्सेस 40% फॉर डोमेस्टिक यूज. म्हणजे कन्व्हायन्सेसचा जो खर्च झालेला आहे त्याच्यामध्ये 40% हा त्यांचा वैयक्तिक, म्हणजे हे अभिनव भारत जे डॉक्टर आहेत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी केलेला आहे. बिझनेस आणि वैयक्तिक वापराचा वेगळा असतो. बिझनेस स्वतःपासून वेगळा असतो. म्हणून हे ड्रॉइंग्स घ्यायचे. म्हणून 4,000च्या 40% म्हणजे 4 चोक 16, 1,600 रुपये लेस 40% डोमेस्टिक म्हणा किंवा कंसामध्ये ड्रॉइंग्ज म्हणा. आउटरला वजाबाकी 2,400. ड्रॉइंग्ज म्हटल्यानंतर किंवा डोमेस्टिक यूज म्हणजे वैयक्तिक वापरासाठी किंवा पर्सनल यूज म्हणतो आपण त्याला. त्याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल फंडमधून काय करतो आपण? लेस करतो. तुम्ही 10,000 रुपये बॅलन्स आला असेल अगोदरचा, कारण ड्रॉइंग्ज पहिले 15,000 वजा केले 25,000मधून 10,000 लेस ॲडिशनल ड्रॉइंग्ज म्हणा किंवा 40% डोमेस्टिक यूज म्हणा. 10,000मधून हे 1,600 वजा करा. इनरलाच त्याची वजाबाकी 8,400 घेतली तरी चालेल. किंवा तुम्ही अगोदर या पद्धतीने सोडवला असेल तर फक्त समजून घ्या प्रॉब्लेम. त्यानंतर तो बॅलन्स 8,400 तुमचा इथंच खाली घ्या. त्याच्यानंतर आपल्याला एक ॲडजस्टमेंट याच्यावरती सरप्लस किंवा डेफिसिटची आपल्याला विचारात घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे झाले ॲडजस्टमेंट. प्रॉब्लेम आपण आता क्लोज करायचा. इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये इन्कम साईड जास्त आहे बघा. इन्कम साईडची टोटल 47,500 येते. आपला नियम काय? अकाउंट क्लोज करत असताना जी साईड जास्त ती कमी असणाऱ्या साईडकडे घ्यायची. 47,500 घेतले इथं पण. 47,500मधून एक्सपेंडिचरची टोटल करून वजाबाकी जर केली तर 12,460 ही काय येते? आपली सरप्लस येते. म्हणजे इन्कम जास्त आहे. कशाच्या? एक्सपेन्सेसच्या जास्त आहे. एक्सपेन्सेसपेक्षा जास्त आहे किंवा एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर असं कंसामध्ये लिहा. टू सरप्लस अगोदर लिहा आणि कंसामध्ये एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर 12,460. आता सरप्लस काय करतो आपण? कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो. ॲड सरप्लस तुम्ही 8,400 त्याच्यामध्ये ॲड सरप्लस 12,460 करा तर टोटल तुमची 20,860 येईल. लक्षात. सरप्लस काय करायची? लॅबिलिटीला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची. टोटल कॅपिटल फंडचा बॅलन्स शेवटी आउटरला किती येईल? 20,860. आणि लॅबिलिटीची टोटल केली 22,360 आणि ॲसेटची पण 22,360. समजलं सर्वांना?
काय केलं, सुरुवातीला मी प्रॉब्लेम अगोदर वाचला, काय तयार करायचं आहे ते पाहिलं आपण. आपणाला इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट 31 मार्च 2020 तयार करायला सांगितलं. तो वरती अगोदर लिहायचं, इन द बुक्स ऑफ डॉक्टर अभिनव भारत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च. हे काय दिलेलंच असते तुम्हाला, फक्त आखून घेतल्यानंतर सुरुवातीला वरती कोणाच्या पुस्तकामध्ये आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणून ते लिहा. एक डेबिटला एक्सपेंडिचर, इनर अमाऊंट, आउटर अमाऊंट, इन्कम, अशा पद्धतीने आपण आखून घेतलं. त्याच्यानंतर बॅलन्स शीट पण ॲज ऑन डेटला आखून घेतलं 31 मार्च 2020ला. लॅबिलिटीज, त्यानंतर असेट्स, अमाऊंट, इनर अमाऊंट आणि आउटर अमाऊंट. त्याच्यानंतर पोस्टिंग केलं. पोस्टिंग करून ज्या आयटमवरती ॲडजस्टमेंट होती ते आयटम आपण इनरला घेतले. एक ॲडजस्टमेंट असेल तर 2 लाईन सोडल्या त्याच्याखाली, 2 ॲडजस्टमेंट असतील तर 4 लाईन सोडा, 3 असतील तर 6 लाईन सोडा, जेणेकरून तुमचे तिथं खडाखोड होणार नाही. आणि नंतर आपण एक एक ॲडजस्टमेंट क्लिअर करत गेलो. पहिली ॲडजस्टमेंट व्हिजिट फीज आणि डिस्पेन्सरीची होती. काय केलं आपण, व्हिजिट फीजमध्ये 2000 ॲड केले, डिस्पेन्सरीमध्ये 500 ॲड केले, त्याची बेरीज आउटरला घेतली आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रेंट आणि सॅलरी काय केलं, रेंटमध्ये 500 ॲड केलं ॲड आउटस्टँडिंग म्हणून, आणि बॅलन्स त्याचा आउटरला घेतला टोटल, आणि सॅलरीजमध्ये 1000 ॲड करून त्याची टोटल आउटरला घेतली. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड. स्टॉक ऑफ ड्रग्ज वॉज ₹1000. स्टॉक ऑफ ड्रग्ज म्हणजे क्लोजिंग स्टॉक शिल्लक राहिलेला. ड्रग्ज कुठे घेतले आपण, एक्सपेंडिचर घेतले, त्याच्यातून लेस स्टॉक ऑफ ड्रग्ज क्लोजिंग म्हटलं तरी चालेल, आणि वजाबाकी काय असेल ते आउटरला. सेकंड इफेक्ट ह्याचा ₹1000 बॅलन्स शीटच्या असेटला. डिप्रिसिएशन घेतला 8% फर्निचरवरती, 640 आलं तर बघा, लेस DEP किंवा डिप्रिसिएशन 8%, वजाबाकी आउटरला घेतली. आणि इक्विपमेंटवरती 500 लेस डिप्रिसिएशन घेतलं, आउटला त्याची वजाबाकी घेतली. आणि सेकंड इफेक्ट डिप्रिसिएशनचे बॅलन्स शीटच्या एक्सपेंडिचरला घेतले टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड इक्विपमेंट, त्याची टोटल आपण आउटरला घेतलेली आहे. कन्व्हायन्सेस 40% फॉर डोमेस्टिक यूजचं काय केलं, तर कन्व्हायन्सेसमधून 40% लेस केलं, ₹1600, 4000चे 40% 1600 लेस केलं, आउटरला त्याची वजाबाकी. आणि ह्या 40%चा इफेक्ट कॅपिटल फंडमधून लेस केला. अगोदरचं एक ड्रॉइंगचं आपण सुरुवातीलाच वजा केलेलं होतं. त्याच्यानंतर आपण काय केलं, अकाउंट क्लोज केलं, इन्कम अँड एक्सपेंडिचर. इन्कम साईड जास्त येते 47,500. त्याच्यानंतर 47,500 डेबिट, इकडे एक्सपेंडिचरला म्हणजे डेबिटला लिहून घ्यायचे. 47,500मधून एक्सपेंडिचर वजा केले तर सरप्लस किती येते आपली, 12,460. टू सरप्लस असं लिहा, त्याच्यामध्ये कंसामध्ये लिहा एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर 12,460. सरप्लस कशामध्ये ॲड करतो आपण, कॅपिटल फंडमध्ये. लॅबिलिटीला कॅपिटल फंडमध्ये ॲड केली तर कॅपिटल फंड बॅलन्स किती येतो क्लोजिंगला, 20,860. लॅबिलिटीची टोटल 22,360 आणि असेटची पण 22,360. अशा पद्धतीनं आपला 8 नंबरचा प्रॉब्लेम नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगितलेला आहे. ठीक आहे, काय शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता.